हॅलो एव्हरीवन. तर आज आलो अकोल्यामध्ये आणि कुठे आलो काय केलं नक्की बघा ह्या ब्लॉगमध्ये. आणि एक शेवटी एक ट्विस्ट. तो मित्रांनो फायनली आता आम्ही अकोल्यामध्ये पोचलेलो आहोत आणि खूप मस्त मजा आली. आम्ही जस्ट गाडी चालू थकून गेलो आणि इथं आमचे बेस्ट फ्रेंड जे म्हणजे आम्ही खूप वर्षापासून आम्ही सोबत कामं केले ते कोण इथं नाव काय इथं सलोनी आहे का? जॅक ओके. आणि हे अमरावतीची आन बान शान आपल्या अकोल्याची आन आणि बाण आणि शान हे खूप छान डान्सर आहे. आम्ही सोबत बरेचसे कामं केलेले आहे आणि हे त्यांचे लाडके या हे खूप मोठे फोटोग्राफर आहे अकोल्यातले. आणि अमोल सरांचे साडे आहे ते ना अमोल सर लाडाची साडे आहे. आता आम्ही यांच्या सासरवाडीमध्ये आलेलो आहोत. जय भीम जय भीम जय भीम. कशा तुम्ही? एकदम बढिया ना. बढिया. आता आम्ही आलो अमोल सरांच्या सासरवाडीमध्ये. जय भीम जय भीम जय भीम. हे अमोल सरांचे ओळखलं का? हा हे आहे अमोल सरांचे सासरे आणि हा ताई पण आलेला आहे. वा खूप बसा. हा 1 2 3 मॅचिंग. आम्हाला एकदम सरप्राईज देऊन दिला. हो मॅचिंग. 1 2 3 मॅचिंग. तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी. तिथं खूप मजा होणार आहे, धमाल होणार आहे आणि काहीतरी सरप्राईज आहे. सरप्राईज काय आहे तिथं गेल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. हा मी आलो होतो ना इथं. तुम्ही आले तर नाही वडी थोडी आले होते. हा पण अमोल सर मी आलतो इथं आणि हेच टीव्ही होती. मी इथं बसलो होतो. तर मित्रांनो आता आम्ही आलो एका ठिकाणी. तर मला असं वाटतंय आपण जर बोललो तिथं हे गाणं चालू आहे कॉपीराइट लागू शकते. यु नो. तर आम्ही आलो होतो अकोल्याला यांचे मित्र अमोल सरांकडे आणि त्यांच्या मिसेस शीतलताई आहे. तर त्यांचा आज बर्थडे होता त्याच्यामुळे त्यांनी अकोल्याला आम्हाला खूप आवडीने बोलवलं. पण हे सांगितलं नव्हतं की बा ताईंचा बर्थडे आहे. पण ऐन वेळेवर त्यांनी सरप्राईज दिला आणि डायरेक्ट घरी गेल्यावर त्यांनी आम्हाला तयारी करायला लावली आणि हॉटेलमध्ये आणलं ताईचा बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी. तर आपण पुढे बघू आता बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं. यस 2 3 4 5 6 पुराण झालं टाकली नाही. हा पैसे घेतले ना. केक नाव तर बघितलं कसं आहे. अंशुल मम्मी. फोटो काढा. चलो अरे बघतो.
त्यानंतर एक रील सुचली होती मला, त्यानंतर म्हणजे केक कापायच्या अगोदरच रील बनवली होती केक कापताना, तर ती पण इथे बघून घ्या इकडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. चला आम्ही आता केलं जेवण मस्त दिल्ली दरबारमध्ये, बर्थडे सेलिब्रेट केला. आणि याने चमचा फेकला. चमचा कुठे फेकला तू कुठे चमचा फेकला? आण चमचा बघ कोणता फेकला. आण चल घेऊन ये चमचा. आण चला आण चमचा देऊन दे. मग टेबलवर ठेवून दे, नाही तर आपल्या घरात चमचे घेऊन येईन ते. त्याने चमचा फेकला. घे बेटा उचल. देऊन दे. सॉरी म्हणा. अरे रे नाही तो हत्ती झोपलाय. तुम्हाला मी दाखवते इथे. हे कोणते मोर आहे? कुठले मोर आहे? तुर्कीचे नाही, तुर्कीज. हे बघा बापरे, हे बघा कसा पिसारा फुलवला आहे. मी तर पहिले काय शाहमृग समजली, नंतर मी काय समजली, यायला काही समजलंच नाही. कोणी म्हणे कोंबडा आहे. नाही ते अंगावर नाही ते प्राणीचं होतं ना. चला आता बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला, खूप छान जेवण झालं है ना. मजा आली, मस्त होतं जेवण. मी पण जेवली मस्त बढिया. आणि चला आता घरी चला. आता तिकडे ते आजोबा आणि नातू खेळून राहिले. तिकडे काय त्यांची पिल्लं आहेत का? ते नाही, तिथं मला बदक दिसून राहिले. या ब्लॉग मध्ये एक मोठी गडबड अशी झाली आहे की जे शूट करायचं होतं तर ते शूट करणं चालू होतं असं समजून ते शूट नाही झालं. म्हणजे यांनी ते शूट केलं पण ते बटनच नव्हती दाबली. जो मेन मुद्दा होता आजच्या ब्लॉग मध्ये तो शूटच नाही केला. पण असो, पण ताईच्या बर्थडेचा एक ब्लॉग शूट झाला आणि अकोल्याला एक खूप छान आठवण झाली त्या दिवशीची. ताई पण खूप खुश झाल्या. त्यांचे मिस्टर म्हणजे अमोल सर पण खूप खुश झाले. त्यांची फॅमिली पण खुश झाली. चला कोणाला असंही सरप्राईज द्या आपण बर्थडेला, नाही तर. असा होता आजचा छोटासा व्लॉग. आणि आजचा व्लॉग तर खास एक इंटरेस्टिंग होता. याच्यामध्ये एक ट्विस्ट होता पण तो नाही शूट केला पण नाही झाला असं म्हटलं तर चालते. तर आता उद्याच्या व्लॉगमध्ये राहणार आहे खूप छान ब्युटी एक्सपो, तो नक्की बघा. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.